कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. चला, जसं विठ्ठल म्हणलेत ना, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, तसंच आपण आज वांग भेंडी बनवणार आहे भन्नाट. चला कसं बनवायचं मी दाखवते तुम्हाला भन्नाट. चला, आज आपण भेंडी वांग बनवणार आहे. भेंडी वांग, हे वांग आणि भेंडी. त्याच्यासाठी साहित्य काय पाहिजे? कोथिंबीर, कांदा, लसूण, हिरवी मिरची आणि टमाटे आणि हे शेंगदाणे. चला मी तुम्हाला भन्नाट दाखवणार आहे भेंडी वांग कसं बनवायचं ते. चला, आता तवा ठेवून घेतलाय, तेल टाकून घेऊया. आणि ही भेंडी वांग तव्यावरच करायचं बरं का, भन्नाट होते. आता ह्याच्यामध्ये जिरे टाकून घेऊया. वांगे टाकून घेऊया भन्नाट. चांगली भाजी द्यायची आता ह्याच्यामध्ये वांगे आपण आता साईडला काढून घेऊया अशा. आणि ही भाजी आहे ना तव्यावरतीच बनवायची. भन्नाट लागते बरं का, लय भन्नाट. चला, आता ह्याच्यामध्ये भेंडी टाकून घेणार आहे. मी अशी कापली आहे, म्हणजे मधनं कापून त्याचे तुकडे केले ते बघा. चला, आता भेंडी पण साईडला काढून घेऊया. जसं वांगे काढून घेतले ना तसं भेंडी पण साईडला काढून घ्यायची. सगळी भेंडी साईडला काढून घ्यायची. चला, आता ह्याच्यात कांदा टाकून घेऊया. कांदा पण चांगला भाजू द्यायचा. थोडा वेळ कांदा पण चांगला भाजू द्यायचा. छान चव येते कांद्याने. चला, आता आपला कांदा पण छान भाजलाय. आता ह्याच्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूणची पेस्ट टाकून घेणार आहे आपण. मस्त भाजणार आहे भन्नाट. आता त्याला लय भारी होती बरं काही भाजी चवीला. अशी सेम करून बघायची. करून बघत नाही, काही नाही, लाईक करत नाही, सबस्क्राईब. चला, आता आपलं मिरची पण भाजलेली आहे. आता आपण मीठ टाकूया त्याच्यामध्ये. चवीनुसार मीठ टाकूया, हळद टाकूया आणि चांगलं आता हे सगळं एकजीव करून घेऊया. भेंडी सगळं मिक्स करून. चला, आता शेंगदाण्याचा कूट टाकूया ह्याच्यामध्ये. लय जास्त नाही टाकायचं बरं का, थोडासाच टाकायचं, लय पण नाही टाकायचं. खूप भारी लागते माहिती का ही भन्नाट. करून बघा भेंडी वांग. चला, आता आपलं भेंडी वांग तयार आहे खायला. चला खाऊया भाकरीबरोबर. चला भन्नाट खाऊया. चला, कांदा मुळा भाजी खाऊया. बघितलं किती भन्नाट झाली आहे भेंडी वांग. बघितलं कसली भेंडी आणि हे बघा वांग किती भन्नाट. चला खाऊया. आणि हा कांदा. चला मी खाऊन दाखवते किती भन्नाट झाले. वा, लय आवडता. खाऊया भेंडी वांग. खूप भन्नाट झाले. करून बघत जा. कांदा मुळा भाजी कांदा. वा.